मुलांनो, मागच्या तासामध्ये आपण 3 प्रकारच्या ॲसिड बेस थिअरी घेतल्या होत्या. अरेनियस थिअरी, लोरी ब्रॉन्स्टेड थिअरी आणि लेव्हिस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेस. अरेनियसनं काय सांगितलं? द सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन अँड विच गिव्स H+ ion when dissolved in water called as a acid, and base the substance which contain OH group and which gives OH- ion when dissolved in water. लोरी ब्रॉन्स्टेड किंवा ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी काय सांगते आपल्याला? द सबस्टन्स which donate H+ ion to other substance, and base is the substance which accept H+ ion from other substance. आणि लेव्हिस थिअरीमध्ये इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड शेअर कॉल्ड एज ए ॲक्सेप्टर स्पेसिस. लोन पेअर ॲक्सेप्टर म्हणा, पेअर ॲक्सेप्टर स्पेसिस कॉल्ड एज ए ॲसिड, अँड द सबस्टन्स विच डोनेट अँड शेअर ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॉल्ड एज ए बेस. तर अशा ह्या 3 थिअरीज घेतल्या होत्या आपण. आता याच्यानंतर आपल्याला एक छोटासा पॉइंट आहे ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे ॲम्फोटेरिक सबस्टन्स. आता ॲसिडिक नेचर माहीत झालं, बेसिक नेचर माहिती झालं. काही पदार्थ असे आहेत की जे दोन्ही नेचर दाखवतात. विशेषतः लोरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार आपल्याला एक्सप्लेन करता येतं. काही पदार्थ, काही स्पेसिस H+ आयॉन डोनेट करू शकतात, त्याच वेळेला H+ आयॉन ते दुसऱ्याकडून घेऊ पण शकतात. म्हणजे काय? तर H+ आयॉन डोनर स्पेसिस म्हणजे ॲसिड आणि H+ आयॉन ॲक्सेप्टर स्पेसिस म्हणजे कोण? बेस असतो. जो पदार्थ दोन्ही नेचर दाखवतो, ॲसिडिक आणि बेसिक, त्याला म्हणायचं ॲम्फोटेरिक सबस्टन्स. आणि वॉटर त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आपल्याला. वॉटर इट इज ए ॲम्फोटेरिक सबस्टन्स. मग आता ॲम्फोटेरिकची व्याख्या काय करता येईल आपल्याला? द सबस्टन्स विच शोज बोथ नेचर, दॅट इज ॲसिडिक नेचर ॲज वेल ॲज बेसिक नेचर, called as a amphoteric substance. Now water, it is a amphoteric substance because according to the Bronsted and Lowry theory, water can donate H+ ion and behaves like an acid, and it can accept the H+ ion and behaves like a base. मग आता हे सिद्ध करून दाखवू आपण की वॉटर ॲम्फोटेरिक आहे, म्हणजे वॉटरकडे दोन्ही प्रकारच्या टेंडन्सीज आहेत. लोरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार तो H+ आयॉन देऊ शकतो, म्हणजे ॲसिडिक नेचर दाखवतो, आणि H+ आयॉन दुसऱ्याकडून घेऊ पण शकतो, म्हणजे तो बेसिक नेचरही दाखवतो. आणि म्हणून या वॉटरला आपण ॲम्फोटेरिक सबस्टन्स असं म्हणूया. मग डेफिनेशन सांगितली ॲम्फोटेरिकची. वॉटर ॲम्फोटेरिक का आहे? बिकॉज इट कॅन डोनेट H+ आयॉन अँड इट कॅन ॲक्सेप्ट H+ आयॉन, अँड हेन्स अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड लोरी थिअरी इट इज ए ॲम्फोटेरिक सबस्टन्स. आता आपल्याला हे सिद्ध करायचं की कोणत्या रिॲक्शनमध्ये हा H+ आयॉन देतो, कोणत्या रिॲक्शनमध्ये तो H+ आयॉन दुसऱ्याकडून घेतो. मग आपल्याला हे सिद्ध करायचं. 2 रिॲक्शनला 2 मार्काचा हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेत. मग आता पहा, HCl वॉटर प्लस अमोनिया NH3, जेव्हा अशी रिॲक्शन होते तेव्हा पहा याच्यामध्ये तयार होतो NH4+ आणि OH- आयॉन. हे ॲक्वाइज, हे ॲक्वाइज. आता लोरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार ॲसिड म्हणजे कोण? विच डोनेट H+ आयॉन. आता या रिॲक्शन मध्ये वॉटरचं रूपांतर OH मध्ये झालं, म्हणजे यांनी H+ आयॉन अमोनियाला दिला. मग देणारा कोण असतो? H+ आयॉन ॲसिड. ॲसिड 1 करस्पॉन्डिंग हा झाला तो बेस तयार 1, ज्याला आपण कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर म्हटलं होतं. ही एक पेअर. आता घेणारा पदार्थ कोण आहे? हा बेस 2 असेल, तर परत येताना हा आपल्याला H+ आयॉन याला देतो, म्हणून तो ॲसिडिक नेचरचा. ते बघितलंय आपण थिअरीमध्ये. आता या रिॲक्शनचा विचार केला तर वॉटरचं कोणतं नेचर सिद्ध झालं इथे? आता ॲसिडिक नेचर सिद्ध झालं, कारण त्याने H+ आयॉन अमोनियाला दिला म्हणून.
आता पण जेव्हा ऍसिड सोबत रिॲक्शन होते वॉटरची, बघा आता मी HCl सोबत जेव्हा वॉटरची रिॲक्शन केली HCl, आपल्याला माहिती आहे हायड्रोनियम आयॉन तयार होतो आणि हा झाला Cl मायनस ॲक्वाइस आणि हे ॲक्वाइस. आता विचार करा बरं इथे आता इथे HCl नी H+ आयॉन दिला, देणारा कोण ऍसिड 1. H+ आयॉन दिल्यावर काय शिल्लक राहिलं Cl मायनस, हा झाला करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट बेस 1. आता याने घेतला म्हणजे कोण, हा झाला बेस 2 आणि परत येताना हा देतो म्हणजे हा आहे ऍसिड 2. मग ही एक पेअर झाली, बरोबर आहे, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. ही दुसरी कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता या रिॲक्शन मध्ये तुम्ही विचार करा, इथे वॉटरचं कोणतं नेचर सिद्ध होतं पहा, H+ आयन घेणारा पदार्थ म्हणजे बेस. मग आता या रिॲक्शन मध्ये, पहिल्या रिॲक्शन मध्ये वॉटरचं ऍसिडिक नेचर सिद्ध झालं आणि दुसऱ्या रिॲक्शन मध्ये वॉटरचं बेसिक नेचर पण आपण दाखवून दिलं. म्हणजे याचा अर्थ काय की वॉटरला दोन्ही नेचर आहेत, ऍसिडिक नेचर पण आहे, बेसिक नेचर पण आहे. ऍसिड आला तर बेस सारखा वागतो, बेस आला तर ऍसिड सारखा तो वागत असतो. आता अशा पदार्थांना आपण एम्पोटेरिक सबस्टन्स असं म्हणूया. काही आयॉनचा जर तुम्ही विचार केला तर H2SO4 याच्यापासून हा HSO4 मायनस असा आयॉन तयार होतो. शिवाय कार्बोनिक ऍसिड म्हणजे H2CO3 यापासून HCO3 मायनस असे आयॉन तयार होतात. मग आता हे दोन्ही आयॉन, आता हे पण H+ आयॉन देऊ शकतात आणि हा SO4 मायनस मायनस आयॉन तयार करेल. शिवाय H+ आयॉन घेऊन पुन्हा सल्फ्युरिक ऍसिड पण तयार करू शकतात. इथेही तसंच आहे. ह्या दोन्ही स्पेसिस देखील एम्पोटेरिक नेचरच्या आहेत, पण आपल्याला अभ्यासक्रमात फक्त हे एकच दिलेलं आहे, ते म्हणजे एम्पोटेरिक नेचर ऑफ वॉटर. मग आता इथे हा पॉइंट क्लिअर झाला. ठीक आहे, आता जाऊया आपण इलेक्ट्रोलाइट. तर माहितच आहे आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्याचं पूर्णपणे आयोनायझेशन होतं, जो कंप्लीट आयोनाइज होतो तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग ऍसिड असू शकतो, स्ट्रॉंग बेस असू शकतो किंवा एखादा सॉल्ट पण असू शकतो. HCl आहे, H2SO4 आहे, किंवा हे स्ट्रॉंग ऍसिड झाले. बेस मध्ये सोडियम हायड्रॉक्साइड NaOH, त्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साइड म्हणजे KOH, हे दोन्ही स्ट्रॉंग बेस झाले. एखादा सॉल्ट असेल तर पोटॅशियम क्लोराइड झालं, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम ब्रोमाइड. आता हे जे सॉल्ट आहे हे पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि याचं 100% आयोनायझेशन होतं. ऑलमोस्ट आयोनाइज्ड स्टेटमध्ये ते जातात, म्हणजे लाईकली टू बी मॅक्झिमम प्रमाणावर त्याचं आयोनायझेशन होतं. अशा पदार्थांना आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हटलं होतं. पण काही ऍसिड असे आहेत की जे पूर्ण आयोनाइज होत नाही. असे काही बेस आहेत की जे पाण्यात टाकल्यानंतर पूर्णपणे आयोनाइज होत नाही. अशांना आपण काय म्हटलं होतं, वीक इलेक्ट्रोलाइट. काही उदाहरणं द्यायचे झाले तर जसं फॉर्मिक ऍसिड HCOOH, ऍसिटिक ऍसिड CH3COOH, कार्बोनिक ऍसिड H2CO3, हायड्रोजन सल्फाइड H2S, इवन HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड, हे सगळे वीक ऍसिड आहे. कोण आहे ते, वीक ऍसिड. म्हणजे काय, यांचं आयोनायझेशन 100% होत नाही, कमी प्रमाणावर होतं, अगदी कमी प्रमाणावर यांचं आयोनायझेशन होत असतं. आणि जेव्हा वीक इलेक्ट्रोलाइट असतो तेव्हा आपण काय म्हटलं होतं, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. and in this reversible reaction there exists the ionic equilibrium, or here a equilibrium is exist in between the ions of the electrolyte and unionized salt. असा एक इक्विलिब्रियम इथे फॉर्म होत असतो, त्याचाच अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करतो आहोत. इथेही तसंच आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही असा इक्विलिब्रियम दाखवू शकता. मग वीक बेस जर तुम्ही पाहिला तर समजा अमोनियम हायड्रॉक्साइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड CuOH/2 किंवा फेरिक हायड्रॉक्साइड, हे सगळे वीक बेस आहेत. म्हणजे काय, यांचंही आयोनायझेशन पाण्यामध्ये 100% होत नाही, कमी प्रमाणावर याचं आयोनायझेशन होत असतं. मग आता कमी प्रमाणावर म्हणजे नेमकं किती,
100% आयोनाइज झाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट। आता हे सगळे वीक इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे काय, मी जर आता समजा हे 100 मॉलिक्यूल घेतले असतील तर होऊ शकतं याचे 7-8 मॉलिक्यूल आयोनाइज झाले, याचे 8-10 मॉलिक्यूल आयोनाइज होतील, कोणाचे 10-12 होतील, कोणाचे 15-20 होतील, कोणाचे 40 होतील, कोणाचे 20 होतील, नाही का? म्हणजे वीकचा अर्थ सगळेच्या सगळे सारखेच आहेत का, नाही, त्याच्यातही कमी अधिक होईल। कोणाचं आयोनाइज होण्याचं प्रमाण किंचित जास्त असेल, कोणाचं कमी असेल। मग आता हे कसं सांगायचं आपण, मग याच्यासाठी काही आहे का, तर मग आपण वीक इलेक्ट्रोलाइट किती प्रमाणावर आयोनाइज होतो हे सांगण्यासाठी एक नवीन टर्म आपण शोधून काढली, तयार केली, ज्याला नाव दिलं आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन। डिसोसिएशनचं प्रमाण सांगणारी ही टर्म आहे की एखादा वीक इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये किती प्रमाणात आयोनाइज होतो। त्याच्यावरून तुम्हाला पर्सेंटेज पण काढता येतं की 100 पैकी एवढे एवढे मॉलिक्यूल याचे आयोनाइज होतात किंवा डिसोसिएट होतात। म्हणजे आपल्याला अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन सिम्बॉल, त्याच्यासाठी अल्फा घेणार आहोत आपण। तर हे डिग्री ऑफ डिसोसिएशन जे आहे तर याच्या कसं काढायचं, आता काय आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, हा शब्द नेहमी येणार आहे, अतिशय महत्वाची टर्म। यावरून कशाचा अर्थबोध होणार आहे, समजा मी तुम्हाला काही सांगितले हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, पण या वीक मध्ये कोण स्ट्रॉंग आहे, कोण मीडियम आहे, कोण खूप वीक आहे की नाही, हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याचा अल्फा माहिती असणं आवश्यक आहे, त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन माहिती असणं आवश्यक आहे। ज्याचा अल्फा जास्त त्यातल्या त्यात तो स्ट्रॉंग आहे, सगळे वीकच, पण त्यातल्या त्यात काय होईल, ज्याचा अल्फा जास्त असतो तो जास्त प्रमाणावर आयोनाइज होतो, ज्याचा अल्फा कमी त्याचं आयोनाइज होण्याचं प्रमाणही कमी असतं। म्हणजे अल्फा कोण, मग आता डिग्री ऑफ डिसोसिएशन। मग आता डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय ते आपण पाहूया। पण डिग्री ऑफ डिसोसिएशन ही टर्म मुळातच कोणासाठी आहे, वीक इलेक्ट्रोलाइट साठीच आहे। मग तो वीक ऍसिड असो की वीक बेस असो, हा घेतला आपण आता वीक ऍसिड। समजा इथे समजून घ्यायची आहे, समजा मी आता इथे हे 10 मोल घ्या, मॉलिक्यूल घ्या, समजून घेण्यासाठी 10 मोल सबस्टन्स घेतला आपण, 10 मोल विरघळलेलं द्रावण आहे आता हे पाण्यातलं, 10 मोल सोल्यूट पाण्यात टाकून तयार केलेलं सोक्यात द्रावण। आता 10 पैकी जर समजा 2 मोल आयोनाइज झाले, किती, 2 मोल, बरोबर आहे। मग अल्फा म्हणजे काय आहे, तो म्हणतो नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड इनटू इट्स आयन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट इन द सोल्यूशन ऍट इक्विलिब्रियम। इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर दोघांचं कॉन्सन्ट्रेशन स्थिर होऊन जातं, त्या स्टेजला हा जो अल्फा, यालाच आपण काय म्हणणार आहोत आपण आता, डिग्री ऑफ डिसोसिएशन, बरोबर आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन डिनोटेड बाय अल्फा। अल्फा म्हणजे कोण, मग आता पहा 2 डिवाइडेड बाय 10, बरोबर आहे, 2 भागेला 10 म्हणजे किती, 1/5 म्हणजेच किती, 0.02 आलं ते। आता काही अडचण, 0.02 करेक्ट, 1/5 की 0.2 होईल थोडक्यात, ठीक आहे, 0.2 होईल ते, 1/5। मग 10 पैकी 2 मोल आयोनाइज झाले। मग डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट which dissociates into its ion in aqueous solution at equilibrium is known as a degree of dissociation। पुन्हा पहा एकदा, हा रेशो आहे, थोडक्यात आपण काय म्हणू आता, हा रेशो आहे, कोणाचा रेशो आहे, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट which dissociates or ionizes into its ion in aqueous solution at equilibrium to the total number of moles of weak electrolyte present in the solution। मग याला म्हणायचंय आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन, किंवा एक पैकी किती फ्रॅक्शन यातला आयोनाइज झाला, म्हणून यालाच आणखी एक व्याख्या देता येते आपल्याला, इट इज द फ्रॅक्शन ऑफ द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द वीक इलेक्ट्रोलाइट which dissociates
or ionizes into its ion in aqueous solution at equilibrium is known as a degree of dissociation. आता हा जर अल्फा असेल तर याचा आपल्याला पर्सेंटेज मध्ये पाहिजे असेल तर अल्फा मल्टिप्लाइड बाय 100 करा, म्हणजे 0.2 इंटू 100 म्हणजे किती झालं थोडक्यात, हे आता 0.2 मल्टिप्लाइड बाय 100 केला आपण तर हे 20, म्हणजे याचा अर्थ काय झालं पहा, 10 पैकी 2 मोल आयोनाइज झाले तर 100 पैकी किती होतील, एक एक झिरो वाढवा 20, हे बघा इथे आले 20, मग 20% हा आयोनाइज झाला असा त्याचा अर्थ होतो. डिग्री ऑफ डिसोसिएशन मल्टिप्लाइड बाय 100 करा, आपल्याला पर्सेंटेज पण मिळतं की तो किती प्रमाणावर आयोनाइज झाला. मग आता डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्याख्या आपल्याला नेहमी विचारतात, काय होईल पहा बरं. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे मी 2 व्याख्या सांगतो आता. कोणत्या 2 व्याख्या पहा. It is the degree of dissociation. It is the fraction of the total number of moles of a weak electrolyte which dissociates into its ion in aqueous solution at equilibrium, called as a degree of dissociation. किंवा नाही आठवलं तर सरळ सरळ असं लिहायचं, अल्फा इज नथिंग बट इट इज रेशो ऑफ नंबर ऑफ moles of electrolyte which dissociates into its ion at equilibrium divided by total number of moles of electrolyte, that weak electrolyte. This ratio is known as a degree of dissociation. आणि पर्सेंटेज कसं काढतो, याला मल्टिप्लाइड बाय 100 करा, आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन पर्सेंटेज नुसार पण काढता येतो. ज्याचा अल्फा जास्त 2%, 4%, 10% अल्फा आहे, जेवढा अल्फा वाढत जाईल तेवढं त्याचं आयोनाइज होण्याचं प्रमाण पण वीक इलेक्ट्रोलाइटचं वाढत जाईल. म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये आपल्याला अल्फावरून एक अंदाज येतो किंवा सांगता येतं की या वीक मध्ये हा स्ट्रॉंग आहे, हा मीडियम आहे, हा खूप वीक आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी ही झाली डिग्री ऑफ डिसोसिएशन डिनोटेड बाय अल्फा. बरोबर आहे. काय लक्षात येतं, आयोनाइज होण्याचं प्रमाण वीक इलेक्ट्रोलाइटचं पाण्यात किती आहे हे आपल्या यावरून लक्षात येतं. इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट विच डिसोसिएट्स इनटू इट्स आयन at equilibrium to the total number of moles of electrolyte present in the solution. ही झाली पूर्ण व्याख्या. किंवा हा फ्रॅक्शन आहे, 1 मोल पैकी किती फ्रॅक्शन आयोनाइज झाला, बरोबर आहे. 1 मोल समजा मी जर सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोलाइट घेतला तर त्यातला किती फ्रॅक्शन तिकडे आयोनाइज झाला, तो आहे अल्फा. म्हणून आपण इट इज द फ्रॅक्शन ऑफ द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ए वीक इलेक्ट्रोलाइट विच डिसोसिएट्स और आयोनाइजेस इनटू इट्स आयन इन aqueous solution at equilibrium, called as a degree of dissociation. पण ज्याचा अल्फा जास्त तो वीक इलेक्ट्रोलाइट त्यातल्या त्यात कसा राहील, स्ट्रॉंग राहील. आता आणखी एक टर्म घ्यायची आपल्याला अतिशय महत्वाची याच वीक इलेक्ट्रोलाइटच्या संदर्भात, ती म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता हा डिसोसिएशन कॉन्स्टंट देखील वीक इलेक्ट्रोलाइट साठीच आहे, वीक ऍसिड साठी, वीक बेस साठी पण आहे. मग आता हा काय आहे, हे नवीन नाहीये, हे 11वीतच घेतलेलं आहे आपण. इट इज सिम्पली द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन रिएक्शन. आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढतात ते आपण 11वीतच शिकलो लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये. इट इज द कॉन्स्टंट विच इज ऑब्टेन्ड बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन टू द डिसोसिएशन रिएक्शन, रिव्हर्सिबल रिएक्शन ऍट इक्विलिब्रियम. ते कसं काढलं होतं, प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार भागिला रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. या फॉर्म्युल्यानुसार इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर जो कॉन्स्टंट मिळतो त्यालाच म्हटलं होतं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता तो डायरेक्ट काढता येतो, आपण 11वीत घेतलेला आहे. मग बघा काय नसेल तरी इथे लक्षात येतं तुमच्या. लेट अस कन्सिडर ए वीक ऍसिड HA, aqueous पाण्यातलं द्रावण, हे जनरल ऍसिड घेतात HA ऍसिड.
ऍसिड अरेनियस थिअरीनुसार विच कंटेन हायड्रोजन अँड इट गिव्स H+ आयॉन व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर. हे अरेनियस ऍसिड आपण घेतलं. चालेल. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन तर माहिती झालं तुम्हाला. हे जर मी 100 मोल घेतलं असेल, 100 मोल घेतले असतील थोडक्यात, आणि त्यातले जर 7 मोल आयोनाइज झाले, 7 N 7 तर अल्फा किती झाला? 7/100. बरोबर आहे की नाही? म्हणजे किती? 0.07 होईल ते. चालेल. त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करा, दॅट इज 0.07 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे किती? 7%. तसंही दिसतं 100 पैकी 7 मॉलिक्यूल आयोनाइज झाले म्हणजे किती टक्के? 7%. पण हा आपला फ्रॅक्शन आला, 1 पेक्षा कमी किंमत. किती आयोनाइज झाले डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल. आता हा अल्फा 1 पेक्षा जास्त कधीच येणार नाही. आता 1 मोल होते 2 मोल आयोनाइज झाले असं तर होणारच नाही. जास्तीत जास्त काय होईल? त्याची किंमत किती येऊ शकते? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर समजा ही HCl असतं तर 100च्या 100 आयोनाइज झाले असते, नाही का? मग 100 भागिले 100 म्हणजे किती आला असतं? 1. मॅक्झिमम किंमत अल्फाची स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी किती येते? 1 येऊ शकते. 1 पेक्षा जास्त होणार नाही. 1 मोल होते 2 आयोनाइज झाले, 2 भागिले 1 बरोबर 2 असं येईल का? नाही. त्याचा जादूचे प्रयोग होतील, आहे की नाही? मग अल्फाची किंमत नेहमी फ्रॅक्शन मध्ये येते, म्हणून आपण तो शब्द वापरला होता. इट इज द फ्रॅक्शन ऑफ द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ए वीक इलेक्ट्रोलाइट which dissociates into its ion in aqueous solution at equilibrium. मग आता हा तर आपल्याला अल्फा माहिती झाला. आता आपल्याला काय काढायचं होतं म्हटलं मी? डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता ही डिसोसिएशन प्रोसेस आहे. इथे इक्विलिब्रियम फॉर्म झाला. मग इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर हा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के आहे हा कसा काढणार आपण? प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार भागिला रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. बरोबर आहे. तर हे ॲक्वाइस नाही लिहिलं तर चालतं इथे. दिस इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन रिएक्शन अँड इट इज अ वीक बेस. इट इज डिनोटेड बाय Ka फॉर ऍसिड. आता हे वीक ऍसिड आहे म्हणजे हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे. हा डिसोसिएशन रिएक्शनला आपण काढलेला आहे. हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिसोसिएशन रिएक्शन मध्ये तयार झाला वीक ऍसिड साठी. मी याला Ka लिहिणार यामध्ये. वेअर Ka इज कॉल्ड एज ए डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. काही अडचण? मग ते ऍसिटिक ऍसिड असो, HF असो, H2CO3 असो, वीक ऍसिड आलं तर डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणत्या सिम्बॉलनी दाखवायचा? अक्षराने दाखवायचा? Ka सफिक्स लिहायचा इथे. बरोबर आहे. इट इज इक्विलिब्रियम. हा शेवटी कोण आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे, फक्त वीक ऍसिड साठी आहे आणि डिसोसिएशन रिएक्शन आहे, म्हणून याला काय म्हटलं आपण? डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड डिनोटेड बाय Ka. इट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट which is obtained by applying law of mass action to the dissociation reaction at equilibrium, or it is the equilibrium constant for dissociation process. For weak acid it is denoted by Ka, called as a dissociation constant for weak acid. आता weak base जर घ्यायचा असेल तर अरेनियसने सांगितलेलं आहे की weak base साठी हे अक्षर घ्यायचे आपण. जनरल BOH. हा कोण? Ha हे आहे weak acid. आणि वीक बेस साठी कोण घ्यायचा आपण आता? BOH घ्यायचा. हा आहे समजा वीक बेस. वीक बेस असेल तर इथे पण इक्विलिब्रियम तयार होईल B+ आणि OH-. आता असाच का आयोनाइज झाला? पुन्हा अरेनियस थिअरी. बेस इज अ सबस्टन्स विच गिव्स OH- आयॉन म्हणजे बेस आहे. अरे पाण्यात टाकल्यानंतर OH- आयॉन देतो. मग आता याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्याला मी काय म्हणेल? डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. हा डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड तो Ka आहे. याच्यासाठी मी आता Kb हे अक्षर लिहितो. B फॉर बेस. मग हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे, पण हे असं लिहिल्यानंतर काय समजायचं? वीक बेस साठी आहे म्हणून हा झाला डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. मग कसं काढणार याचं उत्तर? आता काय असेल? हा रेशो म्हणजे ही फिक्स क्वांटिटी राहील. का फिक्स राहते ही? हा कॉन्स्टंट का आहे? कारण इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यावर ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलत ना रिएक्टंटचं बदलत, मग याचा रेशो पण बदलणार नाही त्या टेम्परेचरला अर्थात. आणि म्हणून ह्याला कॉन्स्टंट म्हटलेलं आहे आपण.
मग काय तयार होईल हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH where KB is called as a dissociation constant for weak base होईल हा फक्त. तर ह्या दोन ज्या टर्म आहे अल्फा म्हणजे कोण डिग्री ऑफ डिसोसिएशन डिसोसिएशन सांगणार प्रमाण सांगणारी ही टर्म आणि हा कॉन्स्टंट आहे बरोबर आहे दोन्हीही टर्म वीक इलेक्ट्रोलाइट साठी आहे. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट अल्फा आणि के वीक ऍसिड साठी किंवा वीक बेस साठी आहे. मग या दोघांमध्ये कोणतं रिलेशन आहे हे आपल्याला आता काढायचं आहे. अल्फा आणि के अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन के ए आणि के बी के ए म्हणजे कोण डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस असेल तर काय के बी. मग या अल्फा आणि के ए मध्ये काही संबंध आहे का अल्फा आणि के बी मध्ये काही संबंध आहे का. मग हा संबंध आपल्याला एका नियमाने सांगितलेला आहे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ हा जो यामधला संबंध आहे. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ कशाला शिकणार आहोत आपण की वीक इलेक्ट्रोलाइट साठी डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट यामध्ये काय संबंध आहे हे सांगणारे टर्म आपण त्या किंवा हा सांगणारे जे रिलेशन आहे ते आपल्याला कोण देणार आहे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ देणार आहे. म्हणजे पुढचा पॉइंट आहे आपला ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. आपण वीक ऍसिड साठी पण दाखवून देऊ काय रिलेशन आहे पहिलं रिलेशन. त्याचप्रमाणे आपण वीक बेस साठी देखील काय करूया या दोघांमध्ये काय संबंध आहे ते सांगूया. वीक ऍसिडचं पाठ करा जसंच्या तसंच तुम्हाला वीक बेसचं लिहिता येतं सारखंच आहे दोन्ही पण आणि दोन्हीवरून एक नियम तयार झाला ज्याला ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ असं म्हणतात. मग आता आपला पुढचा पॉइंट आहे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड आणि फॉर वीक बेस. दोन एक्सप्रेशन घ्यायचे आहेत आपल्याला. आता दोन पैकी एक एक्सप्रेशन परीक्षेत विचारण्याची दाट शक्यता असते किंवा यावर आधारित प्रॉब्लेम असतोच आणि म्हणून हा पॉइंट आपण आता चांगला करूया. ठीक आहे. बाकी आपण पुढच्या पार्ट मध्ये पाहूया. इथपर्यंतचा पार्ट लिहून काढलेलाच असेल तुम्ही नोट्स पाठवलेल्या आहेत अगोदर. तर जे एकदम हा व्हिडिओ पाहिला तर समजणार नाही मागचे सर्व लिंक तुम्ही पाहाव्यात. स्टेप बाय स्टेप नंबर दिलेला असतो लेसन 1 लेसन 2 लेसन 3 मग असे लेसन जायचं नोट्स तुमच्या जवळ ठेवायच्या पाहायचा अभ्यास करायचा लिहून पाहायचं स्वतः. असा अभ्यास तुम्ही करा म्हणजे हे कळेल. ठीक आहे.